नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. इग्नाइट यूपीएससी आणि एमपीएससी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाज्योतीकडून धनगर समाज बांधवांसाठी यूपीएससी आणि राज्य सेवा परीक्षेसाठीचं प्रशिक्षण मिळणार आहे. सोबत त्यांना 1,61,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे. मग याच्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, निवड पद्धती, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, ही संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्हालाही जर अप्लाय करायचं असेल तर सर्वात आधी गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म पहिले भरून द्या, कारण की सर्व अपडेट्स तुम्हाला त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून मिळत राहतील. तसेच तुमच्या मार्गदर्शनासाठी आपण फक्त 1 रुपयात एक बॅच जे आहे तर ती क्रिएट केलेली, तर त्याला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यात तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि तयारी करण्यासंबंधी गोष्टी मिळणार आहेत. म्हणून ही बॅच तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. तसेच काही प्रॉब्लेम असेल तर हा आमचा नंबर आहे, त्याला कॉल करू शकतात. आणि यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. बघा, महाज्योतीच्या वेबसाईटवर गेलं तर त्यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे. सगळ्यात आधी आपण यूपीएससी विषयी माहिती घेऊयात, त्याच्यानंतर राज्यसेवेकडे जाऊया. 11/8/2025 रोजी लेटेस्ट मध्ये आलेलं आहे यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025-26. पण हे कोणासाठी? फक्त धनगर समाज बांधवांसाठी आहे. हे पण तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. राज्यातील भटक्या जमाती ज्या NTC मध्ये येतात अशा धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने, काय असतं, जनरली महाज्योतीचं ऑनलाईन असतं, पण हे ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अनिवासी म्हणजे राहण्याची व्यवस्था नसणार आहे, परंतु त्याचे ते पैसे तुम्हाला देणार आहे. मग याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे? बघा, पहिली पात्रता काय की उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ठीक आहे, त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पदवी पूर्ण पाहिजे आणि पदवी ही 60% पूर्ण पाहिजे. त्यासोबत महाज्योतीचा याआधी कोणताही लाभ त्याने घेतलेला नसावा. वय त्याचे 21 ते 31 एवढं वय असणार आहे आणि दिव्यांगांसाठी 35 वर्ष एवढी वयाची अट जी आहे तर ती इथं असणार आहे, ही पात्रता असणार आहे. पुढे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असणार आहे? महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्यांची यूपीएससीच्या पूर्व परीक्षेप्रमाणे आणि त्याच अभ्यासक्रमानुसार एक चाळणी परीक्षा घेण्यात येईल, ज्याला आपण म्हणतो CET परीक्षा घेण्यात येईल. मग या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप कसं असेल? बघा, प्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिन्यांचा असणार आहे. याच्यामध्ये यूपीएससीचं तुम्हाला लेखी परीक्षांचं सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण असेल. हे अनिवासी असणार आहे, ऑफलाईन स्वरूपाचं असणार आहे आणि याच्या दरमहा तुम्हाला 13,000 रुपये मिळणार आहेत. किती? 13,000 रुपये मिळणार आहेत. आणि आकस्मिक निधी किती असणार आहे? 18,000 रुपये. म्हणजे एका वेळी तुम्हाला वया पुस्तकं यांच्यासाठी 18,000 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला दर महिन्याला 13,000 रुपये असे हे 1,61,000 रुपये होतील काहीतरी. तर एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता हे टेबल तो ऑलरेडी आलेला आहे, आता तो यायला नाही पाहिजे, तो चुकून आलेला आहे, कारण की NTC साठीच ऑलरेडी, तर ओबीसी वगैरे याचा काय संबंध येतो? हा, पण हे समांतर आरक्षण हे सारखंच असणार आहे. म्हणजे NTC मध्ये जरी असेल तर महिलांसाठी 30% असतील, दिव्यांगांसाठी 5%, अनाथांसाठी 1% जागा राखीव असणार आहे. अर्ज करताना कोणते कोणते कागदपत्र लागतील? बघा, आधार कार्ड लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॉन क्रिमिलियर, पदवीचं प्रमाणपत्र, दिव्यांग, अनाथ एवढं लागणार आहे. इथं उत्पन्नाचा दाखला यांच्याकडून जे आहे तर तो मागितला जात नाही. बघा, महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याच्यासाठी अप्लाय जे आहे तर ते करू शकता. आणि अप्लाय करण्याचा अंतिम दिनांक 31/8/2025 आहे. ही डेट लक्षात ठेवा आणि या डेटच्या आधीच तुम्ही अप्लाय जे आहे तर ते केलं पाहिजे. ओके, तर या संपूर्ण गोष्टी त्यांनी जे आहेत तर ते इथं दिलेल्या आहेत. ओके, बघा, इथं ही रजिस्ट्रेशन लिंक आहे. मी जर इथं क्लिक केलं तर मला आता पुढे मोबाईल नंबर टाकून वगैरे फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. पुढचं प्रशिक्षण त्यांनी देण्याचं ठरवलेलं ते म्हणजे काय? राज्यसेवेचं. बघा, राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025-26 हे पण कोणासाठी असणार आहे? धनगर समाज बांधवांसाठी असणार आहे. NTC मधील प्रवर्गासाठी असणार आहे. याच्यामध्ये पण मोफत ऑफलाईन आणि अनिवासी पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याची पण पात्रता ऍज इट इज सेमच आहे. बघा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, NTC मधील असावा, नॉन क्रिमिलियर असावं, 60% पाहिजे, पदवी पूर्ण पाहिजे आणि याआधी कोणता लाभ घेतला असेल तर लाभ घेता येणार नाही. वय इथं काय असणार आहे? 19 ते 41. इथं वयाची अट थोडीशी जास्त आपल्याला इथं बघायला मिळते. पुढे इथं पण संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि इथं पण तुमची CET परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येईल आणि त्याच्या आधारे एक मेरिट लिस्ट लागून तुमची निवड इथं करण्यात येईल.
पुढे याचा कालावधी 11 महिन्यांचा असणार आहे आणि इथं लक्षात घ्या सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल, म्हणजे जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे त्याच्यानुसार तुमची असणार आहे 11 महिन्यांचा कालावधी असणार आहे आणि इथं दरमहा 10,000 रुपये मिळतील. फक्त किती? 10,000 रुपये मिळतील, जे युपीएससी ला किती मिळणार आहेत? 13,000 रुपये मिळणार आहेत. मग आता कोणी सांगेल की मग सर दोन्ही फॉर्म भरू शकतो का? तुम्ही दोन्ही फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात आणि एका वेळी तर 12,000 रुपये. तिथं किती मिळत होते तुम्हाला? 18,000 रुपये जे आहेत तर ते तिथं मिळत होते. याच्यामध्ये पण सेम असणार आहे बघा, महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 5%, अनाथांसाठी 1% जागा इथं राखीव असणार आहे. कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत? सेम आहे, आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेअर. महाज्योतीसाठी इथं हे लागत नाही, उत्पन्नाचा दाखला लागत नाही. पुढे महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला जे आहे तर ते सर्व डॉक्युमेंट्स इथं लावायचे आहेत. इथं पण अंतिम तारीख ही 31/8/2025 जी आहे तर ती असणार आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी असणार आहेत. ओके, इथं जर तुम्ही गेलं तर या महाज्योतीच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला ही माहिती जी आहे तर ती बघायला इथं मिळणार आहे. ओके, आणखी काही तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही 1 रुपयाची बॅच आणि त्यासोबत आपला हा गुगल फॉर्म जो आहे तर तो भरून ठेवा, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट जे आहे तर ते मिळत जातील. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.